So the title of this paper is Modern English Structure, and the subtitle is Introduction to English Speech Sounds. Now let us try to understand the title first. What is this modern? That is the new. English is English language, and structure, how this language is arrangement of the language, structure, that in याचे सगळे जे घटक आहेत भाषेचे. Okay, so this is the main title. For the 5th semester we have to study the speech sounds, introduction to English speech sounds. म्हणजे काय, कोणत्या स्पीच साऊंडची ओळख आपल्याला करून घ्यायची, इंग्रजी भाषेतली इंग्लिश स्पीच साऊंड्स. आता याचा दुसरा अर्थ काय होतो की दुसऱ्या भाषांमध्ये सुद्धा स्पीच साऊंड्स वेगवेगळे असू शकतात. ईच लँग्वेज हॅज डिफरंट नंबर ऑफ स्पीच साऊंड्स. प्रत्येक भाषेतले स्पीच साऊंड्स जे आहेत ते वेगवेगळ्या संख्येने असू शकतात आणि त्याचे उच्चार वेगवेगळे असू शकतात. आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे या पेपरसाठी, द स्पीच साऊंड्स ऑफ द इंग्लिश लँग्वेज. आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलेलं आहे 4-6 महिने, त्यातून आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की दिस पेपर इज अबाउट लँग्वेज. ओके, नाउ लेट अस बिगिन विथ लँग्वेज. What is language? It is the communication, verbal communication. नुसतं communication नाही तर काय आहे, verbal. Verbal communication means, verbal means with the help of words. शब्दांच्या माध्यमातून जो संवाद होतो, communication होते, that is known as the language. कारण की नुसतं कम्युनिकेशन म्हणून चालणार नाही. लँग्वेज इज नॉट ओनली कम्युनिकेशन, कारण की कम्युनिकेशन विदाउट वर्ड्स पण होऊ शकते. म्हणजे आपण हातवारे करून बोलतो, इशाऱ्यांनी बोलतो, बरोबर आहे, किंवा आपली बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. आपण कसं एखाद्याच्या समोर उभं राहतो, कसं बसतो, यातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारे कम्युनिकेशन होत असते. राईट, म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाचा आदर करता की नाही हे तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कळते, तुमच्या नजरेवरून कळते, चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स असतात, फेशियल एक्सप्रेशन्स, त्याच्यावरून सुद्धा कळते. आणि तिथून सुद्धा काय होते, कम्युनिकेशन घडत असते. बर्ड्स कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात, आवाज आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे ध्वनी. ओके, सो there are various methods of communication. पण लँग्वेज ॲज सच जे आपल्याला बघायचंय, स्ट्रक्चर ऑफ लँग्वेज, ते कशाचं बघायचंय, जी भाषा, जे कम्युनिकेशन शब्दांच्या माध्यमातून होते. कम्युनिकेशन विथ द हेल्प ऑफ वर्ड्स इज लँग्वेज. सो दिस इज द simple and short definition of language. लक्षात. Now this language has two aspects. लँग्वेज चे दोन पैलू. कोणते दोन पैलू? फर्स्ट इज स्पोकन and the second is written aspect. भाषेचा पहिला पैलू कोणता आहे? सगळ्यात महत्त्वाचा. भाषा कशासाठी असते? बोलण्यासाठी असते. म्हणून the spoken aspect is the important and it is the first aspect. written aspect दुसरा भाग काय आहे? दुसरा पैलू काय आहे? भाषेचा लिखाण आहे.
रायटिंग मध्ये जी भाषा आहे ती. इन द 6th सेमिस्टर, इन द नेक्स्ट सेमिस्टर वी हॅव टू स्टडी दिस ऍस्पेक्ट. कारण आपल्याला तिथे काय बघायचंय, इथे काय येणार आहे स्पीच साऊंड्सच्या ऐवजी ग्रामर. मॉडर्न इंग्लिश स्ट्रक्चर मेन टायटल सेम आहे. कशासाठी? 6व्या सेमिस्टर साठी. आणि सबटायटल काय असणार आहे? इंट्रोडक्शन टू इंग्लिश ग्रामर. मग तिथं आपण जी रिटन लँग्वेज आहे, जी लिखित भाषा आहे, त्याचे नियम काय आहेत, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपल्याला बघायचंय. ओके. फॉर द टाइम बिंग वी विल कॉन्सन्ट्रेट अपॉन this aspect, spoken aspect. So we have to study this. So this is phonetics. It's not phonetics. It's a very bad pronunciation. Now this spoken means this aspect is related to pronunciation of words, phrases, sentences. So this paper is related to pronunciation. And there is a particular discipline. मग याला टेक्निकल भाषेमध्ये या विषयाला काय म्हणतात? phonetics. Transcription is this: प, वीक अ, न, ए, ट, शॉर्ट ई, क, स. phonetics. तुमचं म्हणणं आहे की वर्ड स्ट्रेस थोडासा अवघड जातोय. काय आहे वर्ड स्ट्रेस? त्याच्यासाठी आपल्याला सिलेबल्स माहित पाहिजे असतात. सिलेबल्स काय आहेत? मग डिव्हिजन ऑफ लॉंगर वर्ड्स इनटू सम पार्ट्स, सो दॅट पार्ट इज नोन ॲज अ सिलेबल. फनेटिक्स. आता मला इथं सांगा की तुमचा गेस काय सांगतो की याच्यामध्ये फनेटिक्स मध्ये आपण स्ट्रेस म्हणजे काय? जोर देतो. एखादं सिलेबल, एखादा पार्ट त्या शब्दामधला आपण थोडासा जास्त जोर देऊन उच्चार, त्याच्यासाठी आपण जास्त एनर्जी वापरतो. ओके. तर इथं तुम्ही कुठलं सिलेबल, कुठला भाग थोडासा जास्त जोरात उच्चाराल? फनेटिक्स असं म्हणणार का तुम्ही? फनेटिक्स. इंग्लिश लँग्वेज मध्ये जे आहेत, ठीक आहे आपण स्ट्रेस नंतर बघूया. डोंट थिंक अबाउट द स्ट्रेस नाउ. फनेटिक्स इज द, काय सांगितलं मी? बऱ्याच वेळेला आपण हे येऊन गेलं व्हिडिओ मध्ये आधीच्या. लिहून घ्या डेफिनेशन. The scientific study of speech sounds and their production is known as phonetics. The scientific study of speech sounds and their production is known as phonetics. म्हणजे मग आता आपण सुरुवातीला जे मुद्दा आपण चर्चेला घेतला होता तिथं आलो. काय? स्पीच साऊंड्स. हा सगळा पेपर कशाशी रिलेटेड आहे? स्पीच साऊंड्स. आता यातले दोन्ही शब्दांचे आपल्याला अर्थ माहित आहे. साऊंड म्हणजे काय? आवाज, ध्वनी. आणि स्पीच म्हणजे काय? बोलणं. मग स्पीच साऊंड्स कशाला म्हणायचं? बोलण्यासाठी जे ध्वनी वापरतो त्याला स्पीच साऊंड्स म्हणायचं.
मग इंग्रजीमध्ये आपल्याला स्पीच साऊंडची डेफिनेशन ही कन्सेप्ट काय आहे? द साऊंड्स दॅट आर युज्ड फॉर स्पीच आर नोन एज दी स्पीच साऊंड्स. ओके, हे क्लिअर झालं. आता दुसरा त्याच्यातला महत्वाचा शब्द काय आहे त्या व्याख्येतला? सायंटिफिक स्टडी ऑफ द प्रोडक्शन ऑफ स्पीच साऊंड्स. पहिला आहे सायंटिफिक स्टडी आणि दुसरा आहे प्रोडक्शन. तर आता स्पीच साऊंड सायंटिफिक स्टडी म्हणजे काय? वैज्ञानिक अभ्यास. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं काय करावं लागतं? सायन्समध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो? प्रॅक्टिकल. ऍक्च्युअली ती गोष्ट आपल्याला करून बघावी लागते. ओके, मग आता इथं कशाचं आपण सायंटिफिक स्टडी करायलो? प्रोडक्शन. कशाचं प्रोडक्शन? स्पीच साऊंडचं प्रोडक्शन. मग नाउ विल कॉन्सन्ट्रेट अपॉन द वर्ड प्रोडक्शन. आता मला सांगा प्रोडक्शन म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय काय आवश्यक असतं? इन जनरल मला सांगा, व्हॉट इज प्रोडक्शन? नाही नाही, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द साऊंड्स. इन जनरल असं म्हणाले मी की प्रोडक्शन म्हणजे काय. शब्द, मला त्या शब्दाचा अर्थ सांगा. फॉरगेट अबाउट दिस पेपर. बनवणे, तयार करणे, मॅन्युफॅक्चर. बरोबर आहे. मग कुठल्याही गोष्टीचं मॅन्युफॅक्चर ते प्रोडक्शन तयार होण्यासाठी काय लागते इन जनरल? मला एखादं त्या सांगा तुम्ही की ही वस्तू अशी तयार होती, त्या या वस्तूचं प्रोडक्शन असं होते, तर त्याच्यासाठी काय काय लागते? कुठली वस्तू घ्या तुम्ही. आता समजा एक बिस्किट आहे, बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गहू वगैरे लागतो. येस येस, बिस्किट बनवण्यासाठी काय लागेल आपल्याला? गहू लागेल. हा, अजून साखर लागेल, बीट, शुगर, येस, मिल्क, मे बी केमिकल म्हणजे प्रिझर्वेटिव्ह. हा, प्रिझर्व करण्यासाठी केमिकल. ओके, ठीक आहे. आता ह्या सगळ्या वस्तू गोळा केल्या तुम्ही. आता मशीन. ओके, मशीन, मशिनरी ती पण आहे समजा. आता झालं बिस्किट तयार. पॅकिंग वगैरे, हा, ते तयार झाल्यानंतर ना मार्केटमध्ये न्यायचं, तर ते अट्रॅक्टिव्ह त्याचं पॅकेजिंग वगैरे वगैरे ते तयार झाल्यानंतर आपल्याला तयार होण्याची प्रोसेस बद्दल बोलायला होतं आपण. आपण गहू वगैरे त्या वस्तू समजा आणून ठेवल्या इथं टेबलवर, मशीन आणून ठेवलं टेबलवर. आता मशीन मध्ये टाकायचं. मशीन मध्ये टाक, मशीन मध्ये सेट करून ठेवला तिथं बिस्किटचा आकार वगैरे. हो, पण ते मशीन कुठे ठेवायची हे नाही सांगितलं तुम्ही. ते मशीन आणि ते गहू वगैरे आणलेलं ते कुठे ठेवले? कुठे ठेवायचे ते? त्याला ते लागेल ना. हा, फॅक्टरी. म्हणजे काय? फॅक्टरी. आणि ते जे गहू वगैरे होतं याला काय म्हणाल तुम्ही आता? कच्चा माल, रॉ मटेरियल. आणि ते प्रोसेसिंग होण्यासाठी काय आहे? मशीन्स आहेत. आता आपण असं समजू की दिस इज द फॅक्टरी. मशीन सगळ्या सेट केलेल्या आहेत अँड रॉ मटेरियल इज ऑल्सो देअर. नाउ व्हॉट? आता सांगा काय? येस, देर आर वर्कर्स. ओके, ठीक आहे, वर्कर्स पण आले. आता हे मला पाहिजे ते उत्तर जर तुमच्याकडून आलं या प्रश्नाचं की तुम्हाला हा पेपरच समजतो अख्खा. बनवण्यासाठी ओके, स्किल, इन्फॉर्मेशन, नॉलेज आपण असं म्हणू. ठीक आहे, तर ते वर्कर जे आलेले आहेत त्यांना ट्रेनिंग आधी मिळालेले आहे, तेव्हाच त्यांना आपण अपॉइंटमेंट दिली ना. म्हणजे ज्ञान त्यांच्या जवळ आहे, ते कसं करायचं हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच आपण त्यांना बोलवलं ना. अदरवाईज कशाला बोलवू आपण? आता मला शिकवता येतंय, मला स्किल आहे माझ्याकडे, ते म्हणून मला बोलवलं इथं शिकवायला. आता हे पण बरोबर आहे की ते माहिती, इन्फॉर्मेशन, नॉलेज जे काय आहे ते त्यांच्याजवळ ते लागते आणि ते आहे असं समजू आपण. आता
झालं का मग बिस्किट तयार झालं का? म्हणजे आपण असं समजू की वर्कर्स उभे आहेत, इथं ते मशीन्स आहेत, कच्चा माल पण ठेवलेला आहे. नाऊ व्हॉट? आणि त्यांच्याजवळ माहिती आहे की कसं तयार करायचं. दे हॅव द स्किल ऑर नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन. नाऊ व्हॉट? हा, प्रोसिजर त्यांना माहिती आहे ना. मग पण बिस्किट झालं का तयार? नाही झालं ना अजून. मग ते कसं होईल, केव्हा होईल? टाकतील. येस, ऍक्शन. यू मीन ऍक्शन. त्या ऍक्शन साठी कशाची गरज आहे? एनर्जी, पॉवर. बरोबर. म्हणजे नुसतीच प्रोसिजर माहित असून चालत नाही ना. ते मशीन केव्हा चालतील? जेव्हा त्याला पॉवर सप्लाय दिलेला आहे. आणि ते माणसं केव्हा चालतील, करतील प्रोसिजर सगळी? दे हॅव द एनर्जी. ओके, हे समजलं तुम्हाला? नाऊ आपण आता काय करू? वी विल रिप्लेस द बिस्किट्स विथ द स्पीच साऊंड्स. आता काय करू आपण? असं गृहीत धरू की ते बिस्किट नाही प्रॉडक्ट टाकलं, मग प्रॉडक्ट तयार झाला आता आपला बिस्किटचं, आणि ते नंतर मार्केटला जाईल वगैरे. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. आपण आता काय करायचं? त्या बिस्किटाच्या जागी स्पीच साऊंड्स ठेवा. आता मला परत सगळं सांगा. मी जे प्रश्न विचारले होते की आता सांगा की काय कच्चा माल पाहिजे, फॅक्टरी, एनर्जी, हे सगळं मला आता स्पीच साऊंड्स तयार करण्यासाठी सांगा की काय काय लागते, ते काय आहे नेमकं. क्वेश्चन्स आर द सेम. फॅक्टरी कोणती आहे? फॅक्टरी पासून सुरुवात करू आपण. ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी इज द फॅक्टरी. ओके. मशिनरी कोणती आहे? माउथ कॅव्हिटी आहे, ट्रकिया आहे. ओके, म्हणजे मशिनरी आहे. टंग आहे, नोज आहे. ओके. आणि प्रॉडक्ट आपल्याला माहिती आहे स्पीच साऊंड्स. आणि नंतर तुम्ही याच्यामध्ये बिस्किटासाठी सगळ्यात महत्वाचा भाग काय लागतो ते सांगितलं. काय सांगितलं होतं? एनर्जी. मग आता इथे एनर्जी कोणती आहे आणि कुठून येते ती? बोलण्यासाठी काय पाहिजे असतं माणसाला? हो ना, साऊंड हे प्रॉडक्ट झालं आपलं, ते शेवट आहे. पण एनर्जी कोणती? हा, कोणती लागते एनर्जी? कुठून येते? बोलण्यासाठी एनर्जी कुठून येईल? इथून येईल. इथं कुठून येईल? लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे काय? हो ना, ॲडम्स ॲपल ऑर लॅरिंग्स. पण तिथं कुठून आली? हे बोलताना जी हवा यायली तोंडामध्ये, ती यायली कुठून? बाहेरून यायली का? लंग्स मधून यायली. म्हणजे एनर्जी काय आहे? स्पीच साऊंड साठी वापरात येणारी एनर्जी काय आहे? एअर. एअर कुठून यायली? एअर लंग्स मधून यायली. पण आधी कुठून यायली? ब्रीदिंग मधून यायली. When we breathe, the air is taken inside, and that is stored in the lungs. And when we speak, that air is thrown out of the mouth cavity. And this is how the speech sound is produced. अलग लक्षात. This is the mechanism. What is this mechanism? This mechanism is known as pulmonic aggressive airstream mechanism. Pulmonic. सगळं झालेलं आहे लिहून. आता लिहू नका, लक्षात ठेवा. Pulmonic aggressive airstream mechanism. मेकॅनिझम म्हणजे काय? तंत्र आहे. एअर स्ट्रीम म्हणजे काय?
इथं वापरात येते एअर स्ट्रीम ॲज एनर्जी. एअर म्हणजे हवा. एग्रेसिव्ह म्हणजे काय? गोइंग आउटसाइड. बोलताना हवा काय होते? बाहेर जाते. दॅट्स वाय इट इज नोन ॲज एग्रेसिव्ह. आणि पल्मॉनिक म्हणजे कमिंग फ्रॉम द पल्मॉन. पल्मॉन इज द ग्रीक टर्म फॉर लंग्स. आलं का लक्षात? पल्मॉनिक हे पल्मांपासून तयार झालेलं काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. लंग्सला ग्रीक भाषेमध्ये काय म्हणतात? पल्मॉन म्हणतात.